तुझे पायापास अंतर जाणसी न सांगता तुम्हा बोलो येते अंतर विश्व विश्वंभर म्हणजे सत्यनारायण करणारी माणसं सत्यनारायण करीत असताना संकल्प करणे तो संकल्प करणे म्हणजे खोटेपणा भक्ती ज्याची थोडी पूर्ण विषयाची सत्यनारायणामध्ये नैवेद्याला गुळाचा शिरा ठेवायचा आणि धर्म अर्थ काम मोक्ष चतुर्विध पुरुषार्थ सिद्धार्थ सत्यनारायण पूजा महत्त्व म्हणजे ही देवाची पण तुकाराम महाराज या अलोकातून बोलतात नाही विषय प्रीत तुझे नाही विषय प्रीत तुझे नाव ही एक वचन आहे. आता देवाकरता अनेक वचन नाही. देव एक वचन वाचा शांत लक्षात शांत ही अनेक नाही. म्हणून भक्त देवाबरोबर जनाबरोबर आणि मनाबरोबर एकच भाषा आपली भाषा प्रत्येकाबरोबर वेगवेगळी असते. मनाची भाषा मनोराज्याची जनाची भाषा आपली भाषा बदलते पण संताची बदलत नाही. ते दुःखही देवाला सांगते आणि सुखही आपली भाषा बदलते. जनाबरोबर भाषा देवाबरोबर भाषा दुःखाची अशी आपली भाषा बदलते पण संताची बदलत नाही. ते दुःखही देवाला सांगतील आणि सुखही देवाला सांगतील. जिने पराधीन आणि काहती करा नारायण माझ्या दुःखाची खंडना भाग गेला शिन गेला अवघा झाला आनंद मोक्षे आमा घरी कामारी ही दासी होय सांगू आयची पण संसारातले दुःख महाराजांनी कधी सांगितलेच नाही. परमार्थातले आध्यात्मिक दुःख तेव्हा पुढे दाखवले की ज्यात व्याधीचा आहे. सर्वांना ते दुःख आहे. संसारामध्ये व्याधीचार आहे पण परमार्थामध्ये व्याधीचार ते दुःखही देवाला सांगतात आणि सुखही देवाला सांगतात. दिवाळी निघाली तरी ते काय म्हणतात बरे घाले देवा निघाले त्यांनी संसारातले दुःख कधी सांगितले नाही पण परमार्थातले आध्यात्मिक दुःख देवापुढे की ज्यात व्याधीचा आहे. परमार्थातही सुख दुःखाचे अनुभव आहेत आणि संसारातही सुख दुःखाचे अनुभव बंद अनुभव घेणारा अनुभव घेण्याचे प्रमाण आणि अनुभवाचा विषय हे तीन अनुभवात लागतातच. कल्पित का होईना केल्या विना अनुभव येतो. तुकाराम महाराजांच्या अनुभवाचा विषय काय होता? तुकाराम महाराजांच्या अनुभवाचा विषय काय होता?
ग